निर्णय काय तो कळवा असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्याचं समजतंय। खाली घे ना। हॅलो 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 आवाज हे बघा, सर्वसाधारणपणे टेंटेटिव्हली जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लभाई असतील, तटकरे असतील, मी त्याच्यामध्ये होतो, आपला मुंडे धनंजय वगैरे, टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPची सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचं आहे। तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे, कशासाठी थांबलेत, कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो, सूतक असतो, मग 3 दिवसानंतर ते बाहेर पडणार का 10 दिवसानंतर, सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुल्लभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे। काय पण बाकी तर बघू आता काय होतं, 1-2 तासामध्ये आपल्याला कळेल। साहेब, सगळ्यात महत्त्वाचं दोन राष्ट्रवादी विलिनीकरणाचं आहे, नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती, खरं काय खरं? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही, तुमची त्यामुळे भूमिका. आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब। परंतु राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण सुनीत्रा पवार हवेत असे मत आहे का, मतप्रवाह आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे, कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पद बसायचं आहे, लोक चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपल्याला ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत साहेब, आहे। याच विषयासाठी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्र्यांची भेट यासाठी घेतली होती। मुख्यमंत्री द्यायला उद्या वेळ द्यायला उद्या द्यायला काय होतं, उद्या शपथविधी आहे मग। आज आप सीएम से मिलने गए थे, क्या बात हुआ? CM साहब से जो है हम लोग गए थे, प्रफुल्लभाई, तटकरे, मैं और मुंडे, कल भी हम मिले थे उनको रात को। तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीज़ें, तो मुख्यमंत्री ने कहा कोई मुझे प्रॉब्लम नहीं है। अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार 3 दिन का जो है दुख मनाते हैं, कई बार 10 दिन, तब तक लोग बाहर नहीं आते, या ऐसा मुझे पता नहीं है, और कुछ बात ऐसे कुछ चली है, और खुद जो है तटकरे और प्रफुल्लभाई उसमें ध्यान दे रहे हैं। ओके सर, मगर बहुत करके घंटे 2 घंटे में जो है निर्णय आ जाएगा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर काही वेळापूर्वी छगन भुजबळ असं म्हणाले होते, उद्याच ही बैठक होईल नेता निवडीची आणि त्यात सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उद्या संध्याकाळीच तो शपथविधी होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड होईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र भुजबळांनी आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे। अजूनही काही ठरलेलं नाहीये, कदाचित दुखवट्यामुळे ही बैठक पुढे ढकलली जाऊ शकते, पण येत्या 2 ते 3 तासात या संदर्भातला निर्णय होईल असं भुजबळ म्हणालेत। पण
सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक उद्याच होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन 2 महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी काय भूमिका मांडली होती आपण तीही जाणून घेऊया.